मुलाचे मार्गदर्शन केले। यानंतर परमपूज्य परमात्मा एक सेवक उगम संस्थान टिमकीचे मार्गदर्शक ठाकरे काकाजी आपल्याला वेळेचे भान ठेवून मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। भगवत कृपा उपस्थित है। आपण सगळे मिळून भगवंताला प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा दुमदेव जी को प्रणाम। परमात्मा परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकीच्या वतीने तसेच कळमना शाखेच्या सर्व सेवकाच्या वतीने आज ही पूजागिरीचा कार्यक्रम चालू आहे। त्या सृष्टीचे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा दुमदेवजी हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तशीच आपली लाडकी वाराणसी आई सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे, तिलाही माझा प्रणाम। आजच्या बैठकीचे अध्यक्ष श्रीमानजी सुधाकरजी वाडी कसमे यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या बैठकीला लाभलेले गट नंबर 1 चे कार्यकर्ता श्रीमानजी प्रेमनाथजी मोरगरे यांना माझा नमस्कार। तसेच या कार्यक्रमाला लाभलेले पालोऱ्याचे सचिव श्रीमानजी अशोकभाऊ जांगळे यांना माझा नमस्कार। आता टाइम वेळ कमी आहे, मी बाकी सेवकांचे नावं तर नाही घेत, पण मी आदरणीय मंच सेवक सेवकीन मुलं बाळ सगळ्यांना माझा नमस्कार। पण हा पूजागिरी कार्यक्रम हे तर आतापर्यंत सेवक बांधवांनी सांगितलंच आहे, कुठून झाली, कशी झाली, का केलं सेवकांनी हे तुम्हाला सांगितलं। माझ्या इकडे चालू झाली तिथंच बंद झाली, त्याच्या बाद अजून चालू झाली दुसरीकडे, तिथेही काय झालं हे सेवक बांधवांनी सांगितलं आहे। पण आपण सेवक बांधव असे आहो की बाबांना सांगितलं ते आपण करत नाही, जे नाही सांगितलं ते करतो। असं करू नका। बाबाच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण चाललो असतो, बाबांना जे शिकवलं ते केलं असतं, तर आज हा परमात्मा एक मार्ग सतयुगाकडे वळला असता। पण आपण सतयुगाकडे न वळता कलयुगाकडे वळलो, कारण की आपली परिस्थिती तशी आहे। आपण मोह मायात लोभात डुबलो आहे। तो म्हणतो की मी माझं पोट कसं भरेल, मग त्यात काय हे होते त्याच्याकडे आम्ही पाहत नाही। आपला स्वार्थ पाहून त्या स्वार्थाच्या मागं दुखदारी आहे एवढं निश्चित। जो व्यक्ती स्वार्थ सोडते तो भगवंताच्या कार्याला लागते, त्याला कशाचीच गरज नाही। भगवंत बरोबर देते, तुम्हाला कधीही भगवंत उपाशी ठेवत नाही, हे बाबाचं म्हणणं। मग आम्ही तसं का नाही बघत, का आपल्या लोभापायी भगवंताला दूर करतो आणि अदृश्य शक्तीला आपण आपल्या जवळ येतो न दुःखाला पात्र ठरतो। असं करू नका। बाबांना आपल्याला जेवढं शिकवलं तेवढ्यातच करा, तिथंच खूप मोठी शक्ती आहे। ही शक्ती छोटीशी नाही आहे। या जगामध्ये या शक्तीसारखी शक्ती कुठेच नाही आहे। म्हणून या शक्तीचा काही विचार करा, या शक्तीला आपल्या पदरी धरा आणि तिला निभवून न्या। बाबांनी तुम्हाला पैसा नाही मागितला, अडका नाही मागितला, काही नाही मागितलं, फक्त सत्य मर्यादा प्रेम मागितलं। म्हणून सेवकांनी याच्याकडे लक्ष द्या। खरं खोट आपलं घर गरसी चालवण्याकरता पैसा लागतो हे मी मानतो, पण जेवढं लागतं तेवढा त्याचा उपयोग करा, जास्तीचा हे करू नका। त्याच्यात आपण जास्तीच्या लोभात पडतो ना दुःखाला पात्र ठरतो। आजच एका सेवकींना मार्गदर्शन केलं। का मार्गदर्शन केलं का पती परमेश्वराचा अर्थ का होते? सगळ्यात मोठा परमेश्वर मला तर तिचा पती परमेश्वर।
पण त्या पती परमेश्वराच्याच नाही ऐकत, तर अर्थ काय इतर देव पूजू. आता त्या पुरीनं मार्गदर्शन केलं न, पती देवानं सांगितलं का माझी पत्नी ते नाही ऐकत, मग काय अर्थ पती परमेश्वर म्हणून सेवकांनी लक्ष द्या. पती परमेश्वर म्हणतो म्हणजे बाबानेही तेच म्हटलंय, पती परमेश्वर हाच तुझ्या भगवान. मग खरं त्याच्याकडे तुम्ही लक्ष देता का? बोलायला काय नाही, आम्ही मायकोर आलो तर पती परमेश्वर फटकन म्हणतो, पण बोलताना विचारपूर्वक बोला. तशी एक शेवकीन बाबाची, ती पहिले आपल्या आई वडिलांकडे मार्गात होती आणि तिला अनेकात दिलं. ते हे काय तिच्या आई वडिलाचा दोष नाही, भगवंताचाही दोष नाही. तिच्या नशिबात जो पतिदेव होता तो बिना. पण सेवकाच्या मुलीनं एवढी हिंमत असायला पाहिजे का मी तिला त्याला मार्गात कशी आली. तीच लढू सांगते का मला मार्गात दिला, हा मला ऐकायचा दोष. हा दोष नाही आहे. तिला तिच्या बाबाची शक्ती एवढी तिच्या जवळ आहे का तिनं जर मनात धारलं तर ती त्या आपल्या पतिदेवालाही मार्गात आणू शकते. एवढी बाबाची कृपा महान आहे. पण आम्ही ती अलग करून देतो, आपल्या स्वतःच्याच मनाला खूप हे देतो, लढू मार्गदर्शन करतो. याला काहीच अर्थ नाही. बाबा तुमच्या पाठीशी सदैव आहे. म्हणून बाबाच्या एका सेवकीनं, सेवकाच्या मुलीनं का म्हटलं, मला पतिदेव कसा पाहिजे, दारुड्याच पाहिजे ना, अखंड दारुड्या घर पाहिजे. तिच्या आई वडिलांना तशाच घरी तिला दिलं. लग्न झालं, काही दिवस गेले आणि तिच्या पती देवाला सापानं दंश केला. लोक म्हणे याला आणा त्याला आणा, पण तिनं स्पष्ट म्हटलं याले काय झालं ते तुम्ही सांगा, नाही त्याला काहीच द्यायचं. तिनं खरोखर तिच्या ध्येयवादी होती. तिनं फक्त बाबाचं तीर्थ दिलं. तिच्या पतिदेव उठून उभा झाला, पण त्याच्या पहिले तिनं आपल्या घरच्या परिवारातून एक शब्द घेतले का तुम्ही जर मार्गात येत असाल तर तीर्थ देतो, नाही तर हा मग तिथं जाऊ. मग तिनं तिथे 15 मिनिटात तो उठून बसला. मग त्या शेवकींमध्ये किती ताकद आहे, हे तर अनेक घरी आहे. तरी ती आई वडिलाच्या घरी मार्गात होती. म्हणून सेवक बांधवांनो, सेवकिनींनो, एवढा कमजोर समजू नका. बाबांना म्हटलंय माझी सेवकी सती अनुषयापेक्षा कमी नाही. मग तुम्ही सेवकीन कशाच्या लढू सांगता तर का त्या सती अनुषयापेक्षा मोठ्या व्हा. म्हणून सेवक बांधवाने याच्या ख्याल ठेवा. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. बोलण्याच्या वेळात काही चूक भूल झाली असेल मला भगवान बाबा हनुमानजी क्षमा करतील. तसेच माझे सद्गुरू महंतजी बाबा गुंजूजी क्षमा करतील. तसेच इथं असलेली वाराणसी आई सुद्धा उपस्थित त्यांना विनंती करतो ते आपले मंदिरावर स्थान करतो. सगळ्यांना माझ्या नमस्कार.